हॅलो फ्रेंड, आता आपण बघूया 21 मेचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. नंदिनी पार्थला बोलत असते, खरं सांगू काव्या इतकी डिफिकल्ट नाही आहे. तेव्हा पार्थ हसायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते, अरे का हसलात? तेव्हा पार्थ बोलतो, काव्या तुमच्यासाठी भूगोलाचा सोपा पेपर असेल, पण माझ्यासाठी गणिताचा पेपर, तेही तो गट ड होता ना, अवघड तसा. तेव्हा नंदिनी पण हसते आणि बोलते, गणित विषय घाबरतो वाटतं तुम्हाला? तेव्हा पार्थ बोलतो, नाही घाबरत नव्हता, माझ्यासाठी स्कोरिंगच विषय होता. पण कधी कधी ना असं काही समीकरण यायचं तर तिथे अडकायचो. काव्याच्या बाबतीत पण तसंच झालं. अडकलोय मी, पण कुठे अडकलोय ते समजत नाही. म्हणून म्हटलं मी, काव्य माझ्यासाठी एक गणिताचा पेपर आहे. तेव्हा नंदिनी बोलते, पण एक आहे गणितासारखा खरा मित्र नाही कोणाचा. म्हणजे तुम्ही कितीही वेळा चुका, पण जे खरं उत्तर आहे ते बदलणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, मला तर सध्या दोन्ही कठीण वाटतं, गणिताचा पेपर सुद्धा आणि काव्य सुद्धा. काव्य कधी काही रिॲक्ट होतील ना सांगू नका. रागावला गेल्या तर इतक्या काही रागवतात ना, खरं सांगायचं झालं तर भस्कन अंगावर येतात. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्हाला माहिती आहे मी काव्याला काय बोलतो? तेव्हा नंदिनी बोलते, काय? तेव्हा पार्थ बोलतो, फिसकारलेली मांजर. आणि त्या मला काय म्हणतात माहिती आहे का? देशमुखांचा आर्किटेक्ट बोका. तेव्हा नंदिनी हसायला लागते. नंदिनी बोलते, हे मला माहीत नव्हतं, तुम्ही दोघं अगदी परफेक्ट आहात. म्हणजे दोघांसाठी, म्हणजे काव्य आग आहे तर तुम्ही पाणी, आणि संसार चालवायला हे असंच कॉम्बिनेशन हवं आहे. इकडे रम्या काव्याला भरत असते, जे झालं ते चुकीचंच झालं काव्या, पण सगळ्यात जास्त काय चुकीचं झालं माहिती आहे? नंदिनीने, तुझ्या बहिणीने सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उगारणं. पण तुला जो काही त्रास होतोय ना तो समजू शकते काव्या, पण एक सांगते, काहीही झालं असतं ना तरीही मी कधीच तुझ्यावर हात उचलला नसता. मला हक्क असता तरीही. इकडे नंदिनी सांगत असते पार्थला, मला माहिती आहे सध्याची काव्या खूप चिडचिड करते, अगदी फटकन बोलते, समोरच्या व्यक्तीच्या तिच्यासाठी काय करतोय काय नाही याचं बिलकुल भान नसतं तिला. पण मला हेही की काव्य खूप चांगली आहे. तेव्हा नंदिनी बोलते, खरं सांगू मी तिला जन्म झाल्यापासून बघितलंय, तुम्ही आधीची काव्य पाहिली नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो, पाहिली आहे. लग्नाआधीची काव्य थोडी थोडी आठवते मला, हसणारी, खुश राहणारी, हसता हसता बोलता बोलता समोरच्याची फिरकी घेणारी. मला तीच काव्य लक्षात आहे, आणि मला या काव्याला ती काव्य परत मिळून द्यायची आहे. म्हणूनच त्यांची चिडचिड, त्यांचा राग, त्यांची बडबड सगळं काही सहन करतो. हां, पण त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न अजिबात सोडत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, छान, म्हणजे मला आता तुम्हा दोघांच्या नात्याचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. तेव्हा पार्थ बोलतो, अजिबात नाही. नंदिनी बोलते, खरं सांगू का, तुम्ही आधीचीच काव्य लक्षात ठेवा, म्हणजे सगळ्या काही गोष्टी सोप्या होऊन जातील तुमच्यासाठी. तेव्हा नंदिनी बोलते, खरं सांगते, एक वेळ मी कशी आहे, माझ्या मनाचा अंदाज लावणं कठीण आहे फार. एखाद्याची मी विकेट घेईन की फिरकी घेईन काही सांगता येणार नाही, पण काव्य मात्र मनाने खूप स्वच्छ आहे. शी इज अन इझी कॅच. तेव्हा पार्थ बोलतो, हां, इझी कॅच म्हणे. आज 1 महिना झाला आम्ही गळ टाकून बसलोय, पण आमच्या गळाला काव्य नावाचा मासा काही आला नाही अजून. तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते, खरंच सांगते, काव्या खूप प्रेमळ आहे. एकदा का तुम्ही तिच्यासाठी खास झालात ना, मग तुमच्या इतकं सुखी कुणीही नाही, कारण मग ती अक्षरशः जीव ओवाळून टाकेन. तेव्हा पार्थ बोलतो, ऐकायलाच किती छान वाटतंय हो, काव्य माझ्यावर जीव ओवाळून टाकतायत, वा वा. पण आता सध्या तरी मी त्यांचा खास नाही आहे ना, नंतर होईलच, पण आता तुम्ही आहात ना. तेव्हा नंदिनी बोलते, हां ते आहे. तेव्हा नंदिनी सांगत असते की म्हणजे जगात काही हो, कितीही वाद होत, पण तरीसुद्धा मी मात्र तिची लाडकी नंदिनी ताईच राहील. इकडे रम्या काव्याला भरवत असते, तुझी नंदिनी ताईबद्दल जितकं काही ऐकले ना त्यापेक्षा 2 पावलं पुढेच निघाली ती. किती कमी दिवसात घरात सर्वांची छान जुळवून घेतलं तिने. तेव्हा रम्या बोलते, सॉरी काव्या, मागच्या वेळी तुझ्या आईवडिलांच्या संस्काराबद्दल बोलले मी. काव्या तिच्याकडे बघते. तेव्हा रम्या बोलते, पण मी माझे शब्द मागे घेते, त्याबद्दल सॉरी. पण खरंच त्यांनी खूप चांगले संस्कार केलेत तुमच्यावरती, आणि आपली नंदिनी आहेच की, चांगली मुलगी, चांगली सून, चांगली बहीण. तेव्हा काव्य बोलते, चांगली बहीण? हो ना, चांगली बहीण तर ती आहेच. तेव्हा रम्या बोलते, हो ग, स्वतःचा इतका कडवट पास तिने मागे टाकला. या घरात आल्यापासून दुसऱ्याच दिवसापासून अगदी काही झालंच नाही असं वागायला सुरुवात केली. ज्याच्याबरोबर सगळं घडत होतं तो माणूस सतत घरात असल्यावरही त्याच्यापासून सगळं निग्लेक्ट करणं आणि दुसऱ्याच माणसाच्या मागे पुढे धावायचं खूप अवघड असतं ग. मला नसतं हे सगळं जमलं हे करायला. हे सगळं करायला खूप करेज लागतं. पण हां, मी माझ्या बहिणीवर सगळ्यांसमोर हात नसता उगारला, पण आणि माफी तर नाहीच नाही म्हणजे माझ्या आईचीच माफी मागायला लावली तुला. पण अगं चूक आईचीच होती.
आत्ता मी तिला ओरडून आले. अतिच केलं अगं तिने. मी जर तुझ्या जागी असती ना काव्या, तर मी तिचा केक भरवला असता, तिच्या तोंडाला केक फासला असता. इकडे रम्या काव्याला भरवत असते आणि इकडे पार्थ बोलतो की नंदिनी, तुमचा जर काव्यावर एवढा विश्वास आहे तर माझ्याबद्दल बोलून बघता का त्यांच्याशी जरा. तेव्हा नंदिनी बोलते, हो मला पण असंच वाटतंय की मी आता तुम्ही म्हणताय तर काव्याशी काहीतरी बोलावं. म्हणजे आता मी एवढ्या वेळ तुमच्याशी बोलते तर मला असं वाटते की मी कधी तिच्याशी बोलेल, म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील. आपण दोघांनी बोलूया का. तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही अहो, मासे आणि दूध एकत्र खाल्ल्यावर वेगळीच रिॲक्शन येते, नको. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही जा बोला काव्याशी, मी वॉकला जातोय, त्या झोपल्या की येईल परत. इकडे रम्या बोलते, पण मी तुझं दुःख समजू शकते काव्या, कारण त्या नंदिनीने माझ्यावरती पण हात उचललाय, मलाही माफी मागायला लावली. आपण दोघी एकाच पारड्यात आहोत काव्या, काळजी घे, येते मी. तेव्हा रम्या काव्याला काय काय भरवून तिथून निघून जाते. रम्या त्या रूममधून बाहेर निघते, तेवढं तिथे नंदिनी येते. तेव्हा रम्या नंदिनीला बोलते, हॅलो नंदिनी, विश यू मेनी 1 मंथ ॲनिव्हर्सरी, आणि गुड नाईट बोलून हसून तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी बोलते, ही काय करत होती काव्याच्या रूममध्ये. तेव्हा नंदिनी दरवाजा नॉक करते आणि काव्याला बोलते, आत येऊ का. तेव्हा काव्याला रम्याने जे जे काही भरवलं ते आठवत असतं. नंदिनी बोलते, काव्या. तेव्हा काव्या पटकन तावात येते आणि नंदिनीच्या तोंडावर दरवाजा बंद करते. नंदिनी बोलतच असते की मगाशी जे काही झालं. तेव्हा नंदिनी बाहेर उभं राहून बोलते, इतकं जिव्हारी लागलं असेल काव्याच्या, सॉरी काव्या, पण मला माहिती हे कोणामुळे झालं असेल. इकडे सकाळी जेव्हा आंघोळ करून टॉवेल हात नंदिनी आणि त्याच्या लग्नाच्या फ्रेमवर फेकतो, परत त्याचं लक्ष जातो आणि तो ते फ्रेमकडे जाऊन ती फ्रेम हातात उचलतो आणि बघत असतो. तेव्हा जीवाला नंदिनी जे बोलत असते त्याचे शब्द ते आठवत असतात. नंदिनी रडत असते, हे सगळे जीवाला आठवत असतं. तेव्हा जीवाला त्याचं वाईट वाटतं आणि बोलतो, खरं रागाच्या भरात किती काही बोलून बसलो मी नंदिनीला, इतकं की तिने स्वतःला लूजर समजावं. तेव्हा जीवा बोलतो, नाही ती लूजर नाही आहे, उलट ती आहे म्हणून मी इतका तरी नॉर्मल झालोय, पण तिला असं हर्ट करून नाही चालणार. आधी जाऊन सॉरी म्हणतो मी तिला, पण ती माफ करेल मला. जीवा ती फोटो फ्रेम परत आरशाजवळ ठेवतो आणि त्याचं कबर्ड उघडतो, तर त्यात बघतो की नंदिनीने गिफ्ट केलेलं वॉच तिथे असतं. तेव्हा तो वॉचचं बॉक्स घेतो आणि बघतो, तर एक वॉच नंदिनीकडे असतं आणि एक तिथे असतं. तेव्हा जीवाला नंदिनीचे शब्द आठवतात की मी सुद्धा गिफ्ट आणले तुमच्यासाठी, एक तुमच्याकडे आणि एक माझ्याकडे. जीवाला ते वॉच कसं वर्कआउट करतं ते सगळं नंदिनी सांगितलेलं आठवतं आणि जीवा ते वॉच पटकन आपल्या हातात घालतो. तर जीवाला तेही आठवतं की नंदिनी सांगते की या घड्याळाला एक बटन आहे, जेव्हा आपलं कोणाचं भांडण झालं पण आधी कोणी पॅचअप करायचं तेव्हा त्याने हे बटन दाबायचं, म्हणजे दुसऱ्याच्या घड्याळात आवाज येतो. जेव्हा ते घड्याळाचं बटन दाबतो, इकडे वॉच नंदिनीच्या हातात असतं, पण नंदिनी मिक्सरवर ग्राइंड करत असते, त्याच्यामुळे मिक्सरचा आवाज जोरात असतो. जीवाला पण इकडे थोडं बरं वाटतं की नंदिनीला घड्याळात ऐकायला गेलं असेल म्हणून, पण नंदिनीला इकडे काहीच ऐकायला आलेलं नसतं. ती मिक्सरवर दळत असते, तेवढं तिथे पार्थ येतो आणि पार्थ बोलतो, हे काय तुम्ही एकट्याच, व्हेअर इज युअर पार्टनर. तेव्हा नंदिनी बोलते, माझे पार्टनर किचनमध्ये काय करतील, ते त्यांच्या रूममध्ये आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, जीवाने आईंबद्दल विचारतोय. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा किचन पार्टनर, त्या गेल्या आहेत नावं ठेवायला. तेव्हा पार्थ बोलतो, नावं ठेवायला. तेव्हा नंदिनी बोलते, 2 महिन्याच्या बाळांना, त्यांची मैत्रीण आहे ना, त्यांच्या नातीचं बारसं आहे, तिकडे गेल्या आहेत. पार्थ बोलतो, आई ते क वरून नाव सुचव वगैरे तेच का ते. तेव्हा नंदिनी बोलते, हो तुम्हालाही विचारलं का. तेव्हा पार्थ बोलतो, हो तुम्ही काय सुचवलं. तेव्हा नंदिनी बोलते, मी काय क वरून सुचवल्यावर कविता सांगितलं, आणि तुम्ही काय सुचवलं. तेव्हा पार्थ बोलतो, मी काय सुचवणार, क वरून काव्या. तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि बोलते, मला वाटलंच होतं. तेव्हा पार्थ बोलतो, बरं वसुआत त्या बाबा दिसत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, ते तळेगावला गेले, तळेगावची प्रॉपर्टी बघायला गेले. तेव्हा पार्थ बोलतो, ते बोलत होते, आणि हे काय स्पेशल बनवताय. तेव्हा नंदिनी बोलते, स्पेशल असं नाही, जीवा मला म्हणत होते की रोज तो नाश्ता करून कंटाळा आलाय, काहीतरी वेगळा बनवा, म्हणून त्यांच्यासाठी स्मूदी बनवत होते. तेव्हा पार्थ बोलतो, स्मूदी अँड ऑल, लकी आहे जीवा. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा लकी नाहीये, तुम्ही लकी आहे. तेव्हा पार्थ बोलतो, कसं काय. तेव्हा नंदिनी बोलते, या स्मूदी वेगळे मला नाही बनवता येत, ह्या सगळ्या काव्याच्या रेसिपी आहेत. तेव्हा नंदिनी बोलते, आत्ता पण मला नीट आठवतच नव्हतं, म्हटलं काव्याला विचारूया, पण मग म्हटलं नको. तेव्हा पार्थ बोलतो, काय झालं, काव्याचं नाव घेतल्यावर चेहरा पडला तुमचा. तेव्हा नंदिनीला काव्या जशी वागली ते आठवतं. तेव्हा पार्थ बोलतो, काय झालं, काल तुम्ही बोलायला गेला तेव्हा काव्या काही बोलली का तुमच्याशी. तेव्हा नंदिनी टाळाटाळ करून उत्तरं देणं टाळते. तुम्हाला कॉफी आणू का. तेव्हा पार्थ बोलतो, कॉफी नको, काढा बनवता येतो का तुम्हाला. तेव्हा नंदिनी बोलते, हो येतो. तेव्हा नंदिनी बोलते, काढा तुम्हाला बरं नाही का. तेव्हा पार्थ बोलतो, मला नाही, काव्यासाठी हवा होता. तेव्हा नंदिनी बोलते, काव्याला तिला बरं नाही आहे का. तेव्हा पार्थ बोलतो, नाही, म्हणजे सकाळी उठले तेव्हा पाठ धरून बसल्या होत्या आणि आय थिंक त्यांना सकाळी ताप आलाय असं मला जाणवलं.
तेव्हा नंदिनी बोलते मी पटकन काढा बनवते तिच्यासाठी, तुम्ही बसा. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही काव्यासाठी काढा बनवताय तर मी काहीतरी मदत करू का? तेव्हा नंदिनी बोलते काढा करायला काही मदत लागत नाही, मी बनवते, तुम्ही थांबा आणि थांबलाच आहेत तर नाश्ता करून जा. इकडे काव्या थोडी थकलेली असते आणि ती तिची मनाशी बोलते या घरात कोणाला काही सांगायची सूदच नाही आहे. तेव्हा नंदिनी काढा घेऊन येते आणि बोलते सांगितलं नाहीस तरी ज्याला काही कळायचं त्याला कळतंच. तेव्हा नंदिनी तिला काढा बनवून आणलाय असं सांगते. असं गरम गरम काढा प्यायला ना तर बरं वाटेल. तेवढ्यात काव्याला रम्याने भरवलेलं आठवतं. तेव्हा नंदिनी काढा देते तेव्हा काव्या चिडून बोलते हे बरं आहे, आपल्या आजूबाजूच्या माणसांना बरं वाटत नसेल तर त्यांना लगेच काढा द्यायचा, औषधं द्यायची. त्यांच्या शरीराची काळजी घेण्यापेक्षा त्यांच्या मनाची काळजी घेतली तर बेटर होईल असं नाही वाटत तुला? तेव्हा नंदिनी बोलते काव्या तुझं मन जपत नाही का मी? आणि मीच काय अख्खं घर धडपड करतं तुझं मन जपण्यासाठी. या घरातली सगळी माणसं आणि मुख्य म्हणजे पार्थ खरंच किती काळजी घेतात तुझी. तुझं काय हवं नवं नको ते बघतात. तेव्हा काव्या बोलते ताई बास. तेव्हा काव्या बोलते खरंच बास ताई, मला परत परत तेच ऐकून कंटाळा आलाय आता. तेव्हा काव्या बोलते ताई मेन म्हणजे बाकीची माणसं माझं मन कसं जपतात आणि तू माझं मन कसं दुखावते ते बघ आधी. नंदिनी तिला समजत असते की तू जेव्हा बरोबर वागते तेव्हा मी तुझी बाजू घेते आणि तू चुकली असते तुझा समजावून सांगण्याचं माझं काम नाही का? मोठी बहीण म्हणून माझं कर्तव्य येते. जसं आता तुला बरं नसताना मला हे काढा करून आणलेलं, आता मला सांग शरीराला बरं नसेल तर काढा बरा करतो की नाही? मग मला असं सांग मनाला बरं नसेल तर त्याच्यासाठी कडू उपदेशाची कडू गोळी म्हणजे नंदिनी ताई. तेव्हा काव्य बोलते नको तुझा कडू काढाही नकोय आणि तुझे कडू सल्लेही नकोय. असं काय करतेस हे बघ, बाकी सगळं बाजूला राहू दे आणि पहिले काढा घे बरं. तेव्हा नंदिनी बोलते काढा घे. तेव्हा काव्य तानात उठते आणि तिच्या पाठीला कळ लागते. तेव्हा नंदिनी बोलते पाठ दुखते का चेपून देते? तेवढ्यात काव्य नको बोलते आणि तिथे रम्या येते आणि हे बघत असते. तेव्हा रम्याला हसायला येतं. तेव्हा काव्य बोलते काही गरज नाही ताई, मला तुझ्याकडनं काहीही नकोय, तू प्लीज इथनं जा प्लीज. हे बघून रम्याला खूप हसायला येतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.